अग्रेसन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीनं 15 मार्च 2025 रोजी गरीब कुटुंबातील 25 जोडप्यांचा बिगर हुंडा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे। गंगाधाम रोडवरील आई माता मंदिरासमोर असलेल्या गोयल गार्डन येथे होणाऱ्या या विवाह सोहळ्याचे आयोजन पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती रतनलाल हुकुमचंद गोयल यांच्या 71व्या वाढदिवसानिमित्ताने करण्यात आला आहे। सामूहिक विवाह सोहळा हिंदू धर्मातील रीतिरिवाज आणि धार्मिक परंपरांनुसार भव्य पद्धतीने करण्यात येणार आहे। या सोहळ्यात विवाह करणाऱ्या जोडप्यांना लाखो रुपयांच्या संसारोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे। या सोहळ्यात जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड परिसरातील अग्रवाल समाजसह इतर समाजातील गणमान्य व्यक्ती मिळून सुमारे 4000 नागरिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती राजेश अग्रवाल रतनलाल गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली। या विवाह सोहळ्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत रतनलाल गोयल यांच्यासह विनोद जालान, विनोद अग्रवाल, राजेश अग्रवाल आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना राजेश अग्रवाल म्हणाले की अशा प्रकारचा सामूहिक विवाह सोहळा समाजातील दानशूर व्यक्तींच्या अनमोल सहकार्याने गरीब व गरजू कुटुंबियांसाठी दरवर्षी आम्ही आयोजित करीत असतो। आजवर शेकडो जोडप्यांचे लग्न लावून देण्यात आलेले आहे। आज विवाह समारंभामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात। सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील आईवडिलांना हा खर्च पेलणे शक्य होत नाही, त्यामुळे बरीच कुटुंबे ही कर्जामध्ये बुडतात। सामूहिक विवाह सोहळ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात होणारा खर्च वाचतो, त्यामुळे अशा परिस्थितीत सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज बनली असून हीच खरी मानवसेवा आहे, अशी माहिती राजेश अग्रवाल व रतनलाल गोयल यांनी दिली। 15 मार्च रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यात लग्न करणाऱ्या जोडप्यांना विविध वस्तू जसे की कपाट, पलंग, गादी, चादर, टेबल, पंखा, मिक्सर, देवघर, भांडी तसेच घरगुती कामकाजाच्या विविध वस्तू मोठ्या प्रमाणात दिल्या जाणार आहेत। याशिवाय वधूवरांचे कपडे, वधूचे मंगळसूत्र, तोरड्या आणि जोडवे देखील दिले जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आले। नमस्कार, मी राजेश अग्रवाल, अग्रेसन भगवान चॅरिटेबल फाउंडेशनचा फाउंडर मेंबर आहे। माझ्याबरोबर आमचे अध्यक्ष रतनलालजी गोयल आणि आमचे सहकारी इथं उपस्थित आहेत। जसं आपल्याला आम्ही माहिती दिलेली आहे, अग्रवाल समाजातर्फे आपण दरवर्षी मोफत सामुदायिक विवाह सोहळा असं आयोजित करतो। गेली 24 वर्ष म्हणजे 2000 सालापासून असे कार्यक्रम आपण घेतो आहे। 17 कार्यक्रम आत्तापर्यंत झालेत, हा 18वा कार्यक्रम आहे। आणि यावर्षी विशेष म्हणजे आमच्या अध्यक्षांचा 71वा वाढदिवस असल्यामुळं आमची इच्छा होती की आपण जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न करावा। आणि महाराष्ट्रभर याचा प्रचार केल्यानंतर मला सांगण्यात खूपच आनंद होते की आपल्याला 25 जोडप्यांचं पंजीकरण झालेलं आहे। त्यांची पूर्ण व्हेरिफिकेशन केल्यानंतर या सगळ्या जोडप्यांचं आपण व्यवस्था करून देतो आहे। अजून 2-3 वाढू शकतात। हा कार्यक्रम 15 मार्चला गोयल गार्डन, हा जो मार्केट यार्ड गंगाधाम रोडला आहे, या ठिकाणी आयोजित होणार आहे। या कार्यक्रमासाठी आपण कुठल्याही पक्षांकडनं, कुठल्याही नवरदेव किंवा नवरी मुलाकडच्या लोकांकडनं 1 रुपये घेत नाही। हा सगळा कार्यक्रम निःशुल्क असतो। त्याच्यात जी धार्मिक विधी असेल, त्याचं जेवणाचं काय आहे, रिसेप्शन आहे, असं सगळं कार्यक्रम समाज आणि जे आमचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामार्फत असतो। या कार्यक्रमासाठी जवळपास प्रत्येक जोडप्यांना 100 लोकांना येण्याची आम्ही विनंती करतो। आणि यावर्षी 4 ते 5000 लोकांची उपस्थिती तिकडे राहणार आहे। हा मोठा सोहळा असतो, मोठा ग्राउंड आहे, जवळपास 3 एकरचा हा ग्राउंड आहे। आणि जसं आमच्या अध्यक्षांनी सांगितलं, आमच्या घरचा काही लग्न असेल, आपल्या मुलामुलीचं जसं लग्न आपण करतो त्या थाटात हा पूर्ण कार्यक्रम होतो। आणि खरंच ज्यावेळेस लग्न झाल्यानंतर हे लोक जातात तर त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात। काही वयस्कर जे मंडळी आहे ते आमच्या कार्यकर्त्यांच्या पायासुद्धा पडतात की आम्ही कधी विचार केला नव्हता की अशा आमच्या मुलींचं असं लग्न होईल। अशा प्रकारे हा कार्यक्रम आहे। मी समाजातर्फे आपल्या सर्वांस विनंती करतो की या कार्यक्रमात आपण सगळे पत्रकार बंधू भगिनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाची माहिती घ्या, बघा आणि निश्चित रूपे लोकांपर्यंत ही माहिती पोचवा की जास्तीत जास्त लोकांनी याच्यावरनं अजून प्रेरणा घ्यावी। जवळपास प्रत्येक जोडप्यांना दरवर्षी जे आपलं आहे 1 लाख ते 1.5 लाख रुपयेपर्यंत सामान जातो। त्याच्यात विशेष मी जे सांगतो की जसं कपाट आहे, पलंग आहे, सोफा आहे, पलंगची गादी आहे, मिक्सर आहे, भांडे बर्तन तर एवढे असतात की म्हणजे पूर्ण किचन भरून जाईल, मिक्सर आहे, अशा प्रकारच्या भरपूर वस्तू असतात। जे घरगुती लागणारे जे वस्तू आहेत ते जसं आपण लोकांना अपील करतो आणि समाजाच्या लोकांकडनं जे त्यांच्या मार्फत जे काही मदत येईल ते प्रत्येक गोष्टी 25 असे या संख्येने आपण मागवणार आहे। आणि जवळपास चांगला मोठा आधार त्या प्रत्येक जोडप्यांना होईल अशी आपण व्यवस्था करतो।